ज्ञानेश्वर तुकारामांचा गजर करीत पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांना विठ्ठल रखुमाई शिवाय दुसरे काहीही दिसत नाही. परंतु गणेशोत्सवाच्या बाबतीत तसे होणार नाही. गणपतीच्या निमित्ताने जमण्याची ही युक्ती आपल्या चांगलट येण्याचे धोका नाकारता येणार नाही. कालांतराने निमित्त म्हणजे गणपती एका बाजूला राहील आणि त्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गोष्टी मात्र हाताबाहेर जातील. लहान लहान सत्ता केंद्रे निर्माण होऊन ती मूळ उदात्त हेतूला जुमानीत नाहीशी होती. त्यांस म्हणावे, विचार कितीही चांगला असला तरीही देवाला अशा प्रकारे रस्त्यावर आणू नका. त्याच्याशी ज्याची त्याची वैयक्तिक नाळ जोडलेली हवी. गणेशोत्सव सार्वजनिक झाला तर त्याचे दुष्परिणाम आता नव्हे परंतु 100 वर्षांनी निश्चितच जाणवतील आणि मग त्यास वेसण घालणे फार कठीण जाईल. पुढे आमची सोलापुरात बदली झाली. यांच्या आजाराने तिकडेही स्वतःची पाठ सोडली नाही. 105 ते 106 डिग्री ज्वर होता. हे तासनतास ग्लानीतच असत. त्याच वेळी एक छान बातमी आली. स्वतःची मुंबई हायकोर्ट जज म्हणून नेमणूक झाली. सोलापूरकरांचे म्हणणे होते की या नेमणुकीचा हुकूम आमच्या गावी आला आहे तर पान सुपारी करण्याचा पहिला मान आमच्याच गावास मिळावयास हवा. माझ्या आनंदाला तर उधाणच आले होते. पण स्वतःची तितकीच काळजी लागली होती. वहिनी साहेब, वहिनी साहेब, वहिनी साहेब. पांडू काका हळू. काय हे किती आरडाओरडा करीत आहात? स्वतःचा डोळा लागला आहे नुकताच आणि 104 डिग्रीच्या वर आहे ताप. डॉक्टर किर्लोस्करांनी सांगितले आहे पूर्ण विश्रांती घ्यावयास. तरी सुद्धा आरडाओरडा करीत आहात. चुकलं चुकलं चुकलं. पुरे पुरे पुरे. काय झालं इतके ओरडावयास? काय झालं, पोस्टमन आला होता टपाल घेऊन. टपाल जसं माझ्या हातामध्ये पडलं ना तसं आंब्याच्या डाळीच्या वर कोकिळा कुहू कुहू करायला लागली. म्हणलं नक्की आनंदाची बातमी असेल म्हणून त्या नादात वरडत आलो. चुकलं चुकलं. बघा बघा बघा. काय काय काय. अगो बाई पांडू काका, अहो बोला फुलाला गाठ म्हणा नाहीतर आणखी काही, पण खरेच फार आनंदाची आहे बातमी. बघा मी सांगितलं ना. सांगा काय काय सांगा. स्वतःची नेमणूक झाली आहे मुंबई हायकोर्टाचे जज म्हणून. अरे देवा, म्हणजे मोठी मानाची पदवी आहे ना. मोठ्याच मानाची. चला चला पटदिशी आतमध्ये जाऊन सांगू म्हणजे त्यांचा ताप पटदिशी पळेल. चला. नाही नाही नको. अशा तापामध्ये इतकी आनंदाची बातमी सांगितली तर आनंदाने उत्तेजित होऊन ताप वाढू शकतो. आपण असे करूया, थोडासा ताप उतरू दे त्यांचा मग सांगू त्यांना. वय वय, अगदी माझ्या मोठ्या गुणाच्या हात बघा तुम्ही. मोठ्या मानाची पदवी. माई, ताई काकू, बाळंबटजी. काय रे, काय झाले? हे बघा, हे बघा. बाबा काय रे, 4 दिवस आलायस मुंबईहून पण घरात पाय नाही तुझा. गावभर हिंडतोयस नुसतं. काय म्हणावयाचे काय तू? ऐका तरी, ऐका तरी. बाळंबटजी, मागे दादाची असिस्टंट स्पेशल जज म्हणून भरती झाली होती तेव्हा मी असेच जिलब्या घेऊन आले होतो, आठवते? आठवते तर. आणि तशा जिलब्या आताही आणल्या आहेत म्हणजे तशी काहीतरी खास बातमी असणार. हा काय सांग तरी चटकन. अहो दादाची हायकोर्ट जज म्हणून नेमणूक झाली आहे मुंबईस. चला बरे झाले. अहो एवढेच? अहो तुम्हास कळले नाही का? नाही. अहो अहो इंग्रजी राजवटीत हिंदुस्थानी व्यक्तीस मिळणारे सर्वोच्च पद आहे हे. माई, सर्वोच्च पद. बाई काय? अरे काय सांगतोयस काय? हो तर. अहो या न्यायालयाचे हे सर्वोच्च पद आतापर्यंत केवळ इंग्रज न्यायाधीशांकडेच असे. न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे या पदावरील पहिले हिंदुस्थानी. आणि आता त्यांच्या निधनानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणजे दादाची नियुक्ती झालेली आहे तेथे. अरे वा, माधवाने आपणा सर्वांचीच मान उंचावली हेच खरे.
खरेच नेमणुकीचे पत्र आले तेव्हा दादा आणि रमाबाईंनी सोलापूरहून निघायचे ठरवू लागले. आता दादास ताप आला असल्यामुळे एक दिवस लांबला. अहो त्यांचे म्हणणे पडले, आमच्या गावात असताना तुम्हासे नेमणुकीचे पत्र मिळाले म्हणजे तुमची पान सुपारी करण्याचा पहिला मान हा आम्हासच मिळावयास हवा. मात्र दादाची तर तब्येत बरी नाही आणि दुसरं म्हणजे त्याचा स्वभाव संकोची. त्यामुळे त्याने अगदी मृदू शब्दात नकार दिला. परंतु आज सकाळी दादा, वहिनी आणि पांडुदादा रेल्वेने येथे यावयास निघाले होते तर फलाटावर लोकांनी मोठीच गर्दी केली आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला. श्रीमंत आप्पासाहेब वारद, नागपूरकर वकील, डॉक्टर किर्लोस्कर वगैरे मंडळींनी गाडीत शिरून दादाच्या समोर विडा ठेवला, पाठीतून फुले उधळली, त्याच्या नावाचा त्रिवार घोषा केला. तेव्हा जाऊन मंडळींचे समाधान झाले. ताई, अहो, ऐकताय ना बाबा? अरे खूपच मोठी आनंदाची बातमी दिलीस हो. पण हे सारे तूच कळले कसे? माई, डॉक्टर किर्लोस्कर आहेत ना, ते येत असतात अधूनमधून मेडिसिनवर व्याख्याने द्यावयास. त्यांचा माझेवर फार लोभ आहे. असे? त्यांनी सविस्तर तारच पाठवली. मी तार वाचली आणि तडक जिलबी चढवयास गेलो. पण माई, दादा सर्वोच्च पदावर विराजमान झाला ही फारच मोठी गोष्ट आहे हो. खरेच. आई अंबाबाई, सोलापूरहून आम्ही पुण्यात आलो आणि पुणेकरांनी स्वतःचा हिरा बागेत अभूतपूर्व सन्मान केला आणि त्यास महादेव उत्सव असे नाव दिले. स्वतःना मात्र असे कौतुक आणि पैशाचा अपव्य अजिबात मान्य नव्हता. पुणेकर प्रेम आणि उत्साहाच्या भरात अजून सोहळे आयोजित करून भरीस घालतील या विचाराने आम्ही तातडीने मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र जाण्यापूर्वी स्वतःनी स्वकष्टार्जित मिळकतीतून पुण्यातील विविध संस्थांना 25,000 रुपये देणगी दाखल दिले आणि आम्ही मुंबईच्या पेडर रोडवरील बंगल्यात राहावयास गेलो. अहो वहिनी, सगळ्यांचीच धावपळ दिसते, पण आम्ही थकलो बुवा. तेव्हा ते लाडवांचे ताट घेतेच ठेवा. अहो नुसते लाडू खाऊन कसे चालेल? फराळाची ताटेच आणते आहे बाहेर, तोवर हे लाडू खाऊन घ्या. हा पक्षपात का बरे? आम्हाच एक आणि गोखल्यांना 2 लाडू? अहो निदान आमच्या आकारमानाकडे तरी पहा. अहो म्हणूनच यांस 2 लाडू दिले. एक तर हे स्वतःचे पट्टशिष्य आहेत म्हणून, आणि दुसरे म्हणजे यांची तब्येत आपल्यासारखी व्हावी म्हणून. बरे, आधी मला हकीकत सांगा पाहू तेथली सारी. फार हृदय सोहळा झाला वहिनी. माधवरावांचे पदग्रहण पाहण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती हायकोर्टाबाहेर. होय, न्यायमूर्तींच्या कीर्तीचा सुगंध चोहीकडे दरवळत होता असे अलंकारिक भाषेत म्हणावयास हरकत नाही. न्यायमूर्तींच्या असंख्य कार्यांमुळे आज चोहो बाजूनी त्यांच्यावर अलोट प्रेमाचा आणि आदराचा वर्षाव होत होता. त्यांची दृष्टी नेहमीच स्वच्छ आणि पूर्वग्रह दोष रहित राहिली आहे. कोणत्याही गोष्टीचा चारी अंगाने विचार करून व्यवहार, वास्तव आणि नीतिमूल्ये यांची सांगड घालूनच आज स्त्री शिक्षण किंवा स्त्री विषयक कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरासाठी सर्वप्रथम आपल्याकडेच लोकांचे पाय वळतात. मी तसा मितभाषी आहे, परंतु आज न्यायमूर्तींच्या पदग्रहणाचे वेळी लोकांचे प्रेम आणि आदर पाहून मन उचंबळून आले आणि भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या. खरेच असा गुरु आणि अशी गुरुपत्नी मला लाभली. याहून मोठे भाग्य कोणते असू शकेल?
माधवराव, रमे, माधव आलाय. जा औषणाचे तबक घेऊन ये. या. माधवा, अरे तू आता उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झालायस, सर्वोच्च पदावर विराजमान झालायस तू. आता तू आम्हास नमस्कार करणे यात आता आम्हाला संकोच वाटतो रे. असे नका म्हणू बाळंपटजी. तुमच्यासाठी, घरच्यांसाठी आम्ही तेच आहोत. आम्ही तुमचे माधव आहोत. बरे माही, माई, सुखी राहा, यशस्वी हो. माधवा, तुझ्याच दृष्टच काढावीशी वाटते रे. आज तुझ्या आवडीचा बेत करणार आहे हो मी स्वयंपाकात. माई, आजच्या या आनंदाच्या क्षणी ताई काकूंची फार आठवण येते आहे. या क्षणी त्या येथे असावयास हव्या होत्या. एवढी विनवणी करूनही त्या आल्या नाहीत. आमच्या विषयीचा त्यांच्या मनातील राग अजून काही गेलेला दिसत नाही. माई, आम्हास तुमच्याशी थोडे बोलावयाचे आहे. चला. डोळे निवले हो माधवा. हे प्रत्यक्ष पाहिले नाही तरी सुद्धा रमेने सगळे काही सांगितले. मग तू पदग्रहण केलेस तेव्हा हजारो लोक जमले होते तिथे. ते सगळे पाहिला. सगळ्यांनी तुझ्यावर फुलांची वृष्टी केली आणि तुझ्या नावाचा जय जयकारही करीत होते. धन्य वाटले, अगदी धन्य वाटले. माई, इंग्रजी राजवटीतील हे सर्वोच्च पद आहे आणि या खुर्चीवर बसणारे आम्ही दुसरे हिंदी गृहस्थ. त्यामुळे लोकांस आनंद होणे स्वाभाविकच आहे. ते खरेच आहे, पण निष्पक्षपाती आणि अभ्यासू म्हणून तुझा मोठाच लौकिक आहे. लोकांचे मोठे प्रेम आहे तुझ्यावर. तुझा मृदू स्वभाव आवडतो हो साऱ्यांस. तरीही एक वार ताई काकूंना आमच्या तोंडून उणे बोललेच गेले. अद्याप हृदयास लागलेले आहे आमच्या ते. नाही नाही, ते ताईंनी नाही हो ठेवले मनी. आणि खरे सांगू, तू आजवर आम्हा साऱ्यांना भरपूर माया दिलीस. यांचा शब्द कधी पडू दिला नाही. आज हे असते तर. माई, आज आम्हासही त्यांचीच आठवण येत होती. पदग्रहण करताना त्यांचीच मूर्ती डोळ्यांसमोर दिसत होती. आम्ही सर्वोच्च पदावर जावे हे स्वप्न आमच्यापेक्षा अधिक त्यांचेच होते. ते नाहीत, पण हे स्वप्न त्यांच्यामुळेच पूर्ण झाले यात तिळमात्र शंका नाही. अगदी खरे सांगतोय. हे असते तर यांनाही तुझा खूप अभिमान वाटला असता. आणि आम्हासही वाटतो. अरे एवढा मोठा झाला तरी सुद्धा गर्वाचा किंवा अरेचा लवलेशही नाही तुझ्या ठाई. उलट वडीलधाऱ्यांचा मानच राखतोस तू. खरेच खरेच धन्य केलेस आम्हास.
आज आज यांच्या वतीनेही मी आशीर्वाद देते तुझे नाव आणि तुझे कार्य पिढ्यानपिढ्या दुमदुमत राहील. आशीर्वाद आहे माझा. अगा करुणा करा करीतसे धावा, या मज सोडवा लव करी. होईल जाला अंगे देव जो आपण, तयासी हे जन अवघे देव. दाटो कंठ लागो डोळिया पाझर, गुणाची अपार वृष्टीवरी. अहो काय हे, एका अभंगाचा अर्धा भाग दुसऱ्या अभंगाशी जोडून तिसराच एक नवा अभंग तयार केलात आपण. हल्ली बरेच दिवस झाले हे असेच चालले आहे. आपण असे करूया, आपण या नवीन अभंगांची मिळून एक गाथाच करूया आणि मी लिहून घेते कल्याण शिष्यासारखी. काय करणार, आम्ही आपली अडाणी भाबडी माणसे. ताल सूर यमक आम्हास काही ठाऊकी नाही. एक मात्र ठाऊकी आहे. काय? ज्याचे साठी हे सारे म्हणतो, त्यास कितीही वेडेवाकडे म्हटले तरीही नेमके समजते. त्यास भक्ती खेरीज दुसरे काहीही दिसत नाही. कळले, म्हणा. म्हणतो पहा, पुन्हा विसरलो कुठवर आलो होतो. असो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कर कटावरी ठेवून